Brought to you by V-Guard. शरद पवार एका मुलाखतीमध्ये येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष जे आहे ते विलिनीकरण होण्याची शक्यता आहे असं शरद पवार देखील म्हणाले. मला समजलं की पवार साहेबांकडून असा प्रकारची एक मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे. प्रादेशिक पक्ष, शरद पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. शरद पवार साहेबांच्या पक्षाचे खासदार हे महाराष्ट्राबाहेर आहेत. लक्षद्वीपला त्यांचा खासदार आहे, केरळमध्ये त्यांचे मंत्री आहेत, नागालँडमध्ये त्यांचे काही लोक निवडून आले होते. त्याच्यामुळे ते नक्की कोणत्या प्रादेशिक पक्षांविषयी त्यांनी वक्तव्य केलं आहे हे मला माहीत नाही. महाराष्ट्रामध्ये असतील किंवा देशामध्ये असतील, प्रादेशिक पक्षांची एक प्रांतीय अस्मिता असते आणि ते आपल्या अस्मितेसाठी आपले पक्ष स्थापन करून भूमिपुत्रांचे प्रश्न, स्थानिकांचे प्रश्न मांडत असतात. प्रादेशिक पक्षांनी जेव्हा राष्ट्रीय पक्ष व्हायचा प्रयत्न केला तेव्हा त्या प्रादेशिक पक्षांचा त्या राज्यामध्ये पराभव झाल्याचं ताजं उदाहरण म्हणजे तेलंगणा राष्ट्रीय समिती. हा प्रादेशिक पक्ष तेलंगणाच्या अस्मितेसाठी निर्माण झाला. त्यांनी त्याचं नामांतर केलं आणि भारतीय काहीतरी राष्ट्र समिती केली. मी त्यांना सांगितलं तुम्ही तेलंगणात पराभूत व्हाल याच्यामुळे. तसंच झालं. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे आणि गेले 60 वर्षापासून प्रादेशिक अस्मितेसाठी शिवसेना लढते. द्रमुक, अण्णा द्रमुक, ओरिसातला नवीन पटनाईक यांचा पक्ष असेल किंवा नितीश कुमारांचा पक्ष असेल, ममता बॅनर्जीचा पक्ष असतील, हे आपापल्या राज्यांच्या अस्मितेसाठी लढणारे प्रादेशिक पक्ष आहेत. त्याच्यामुळे हे पक्ष आपापल्या राज्यामधले आपले प्रश्न आणि अस्मिता यासाठी लढत राहतात. आता कोणत्या संदर्भात, आता शिवसेना हे एखाद्या पक्षात विलीन व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणीबाणीमध्ये प्रचंड दबाव असताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन नाही केला. प्रचंड दबाव, प्रेशर, तरी बाळासाहेबांनी, माननीय शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष आपला जिवंत ठेवला. म्हणजे प्रत्येक नेता आपल्या प्रादेशिक अस्मितेसाठी आपला पक्ष जिवंत ठेवतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बोलत आहेत का? मग तसं त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आम्ही एकत्र आहोत नक्कीच. महाराष्ट्रात, देशामध्ये अनेक पक्ष एकत्र आहेत, पण या अनेक पक्षांच्या विचारधारा भिन्न आहेत. फक्त इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्रहितासाठी आम्ही एकत्र आहोत आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आमच्यासाठी आहे. पण ते म्हणताय की उद्धव ठाकरे आमची विचारसरणी एकच आहे. असं कोण म्हणत आहे? पवार साहेब विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत, देशाच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न असे असतात ज्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतो. त्याच्या संदर्भात विषय एकत्र असू शकतात, विचार एकत्र असू शकतात. पण शिवसेना हा पक्ष कायम स्वतःच्या ताकदीवर या महाराष्ट्रात उभा केला, वाढत राहिला. या पक्षावरती सातत्यानं घाव घालण्याचे प्रयत्न कालपर्यंत झाले. अगदी नाव काढलं, चिन्ह काढलं, तरीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा हा पक्ष मजबूतीने उभा आहे आणि आव्हान आहे मोदीसमोर. मोदीला महाराष्ट्रात 32 सभा घ्याव्या लागत आहेत. आम्हाला संपवलं म्हणतायत ना. उद्धव ठाकरेंची सेना नकली सेना आहे म्हणतात. मग नगरमध्ये काल सभा झाली, माणसं निघून गेली सभेतून. हो काय पराभव होतो आहे. जिथे जिथे मोदी जातील तिकडे तिकडे भाजपचा पराभव होतो आहे. आता मोदी हा ब्रँड राहिलेला नाही, लक्षात घ्या. मोदी तो गयो, फिनिश, ब्रँड फिनिश. उद्धव ठाकरेंची भीती वाटते आहे त्यांना, प्रादेशिक पक्ष आहे. शरद पवारांच्या लिडरशिपची भीती वाटते आहे मोदींना, प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष राहतील, राज्यात राहतील. काल जी सभा झाली तिथे त्यांनी हिंदू मुस्लिम विषय जो आहे तो समोर आणला.
विकासाचे मुद्दे किंवा इथल्या स्थानिक मोदींकडे विकासाचा कोणताही मुद्दा असूच शकत नाही. मोदींना विकासाचं व्हिजनच नाही आहे. मोदींनी गुजरातचाही विकास केला नाही, लक्षात घ्या. हा फुगा आहे, बुडबुड आहे. मोदींनी फक्त इतर राज्यातले प्रकल्प, भांडवल हे दहशतीच्या बळावर लांड्या लबाडा करून गुजरातकडे वळवलं आणि विकासाचा एक फुगा फुगवला. 4 जून नंतर तुम्हाला कळेल विकास काय होता. मोदींनी किती फसव्या घोषणा केल्या होत्या. मोदींनी जर विकास केला असता तर ही तिसरी निवडणूक आहे मोदींची. त्यांच्यावरती हिंदू मुसलमान करून मतं मागण्याची वेळ आली नसती आणि राम मंदिरात जाऊन स्वतःचे फोटो पूजा करतानाचे टाकून हिंदुत्ववादी म्हणून मतं मागण्याची वेळ आली नसती. औरंगाबाद असेल उस्मानाबाद या नामांतराच्या वादावरती सरकारला मोठा दिलासा मिळाला असेल, कारण नामांतराच्या विरोधाची जी याचिका आहे ती हायकोर्टानं फेटाळली. नक्कीच हा उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय होते. नंतरचं सरकार आले त्यांनी काय भूमिका घेतलं मला माहीत नाही, पण कॅबिनेटमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आहेत आणि हे निर्णय कायदेशीरदृष्ट्या सर्व कसोट्यांना घासून घेतलेले निर्णय असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणं अपेक्षितच होतं. भाजपमध्ये रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपनीकडून निधी घेतला, तर रेमडेसिवीरची परवानगी देताना लाखो कोटींचा भ्रष्टाचार केला असं रोहित पवार यांनी. बघा, भारतीय जनता पक्षानं मोदी निकाल हिंदू मुसलमान केलं का? आता आम्ही हिंदुत्ववादी आहोत. भारतीय जनता पक्षानं गायी कापणाऱ्या कत्तलखान्यांकडून पैसे घेतले, हे आपल्याला माहिती आहे का? 550 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा झालेले आहेत, जे गोमांस निर्यात करतात. एका बाजूला तुम्ही गोरक्षणासाठी बीप बंदी करता, लोक मारता, मॉब लिंचिंग करता मुसलमानांचं, आणि तुम्ही गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून 500-550 कोटी रुपये घेता. त्याच्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे पूर्णपणे ढोंग आहे. त्याच्यामुळे हे रेमडेसिवीर असेल, कोविशिल्ड असतील, लोक मारले ना, लोक मेले ना लसी घेऊन, आणि मोदीने पैसे घेतले. मोदी यांच्यासारखा भ्रष्ट पंतप्रधान देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात झाला नाही, हे तुम्हाला लवकरच कळेल. मोदींनी देश विकला. मोदींनी देश कसा विकला हे तुम्हाला 4 जून नंतर हळूहळू कळायला सुरुवात होईल. सर, संजय निरुपम यांनी एक पोस्ट केली कुठेतरी ओडजी उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मला माहित नाही. दुसरं असं की निवडणूक आयोगाने रात्री उशिरा एक बातमी टाकली की टक्केवारी जी आहे ती 10 ते 12 म्हणजे टक्के वाढले हो जास्त. हे संशयास्पद आहे. 1-1.5% वाढतो. आज संध्याकाळी मतदान संपल्यावरती आकडे येतात, मग संपूर्ण गोळाबेरीज होईपर्यंत 24 तासात साधारण 1-1.5% फरक हा आतापर्यंत झालेला आहे. पण 10%, 12% जे वाढत आहेत, ह्यामुळेच लोकांचा संशय निवडणूक आयोग EVMवरती आहे. उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या इंडिया आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ या संदर्भात, हा जो घोटाळा आहे मतांच्या टक्केवारीचा, त्या संदर्भात उद्या एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटतं आहे इंडिया आघाडीचं. उद्या दुपारी वेळ दिल्या राष्ट्रपतींनी. सर, विशाल पांडव अजून कारवाई झाली नाही आहे, तर काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते खासगीमध्ये नाराजी व्यक्त करत आहेत. 4 जून नंतर आम्ही याच्यावर बोलू. आम्ही सांगलीच्या निकालाची वाट पाहतो आणि सांगलीमध्ये जो निकाल लागेल त्यानंतर आमची पुढली भूमिका आणि वाटचाल ठरेल. सांगलीतल्या निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशीच्या प्रत्येक घडामोडीकडे आमचं लक्ष होतं. कोणत्या मतदारसंघात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, नक्की कोण काय करतं आहे याची सगळी माहिती आमच्याकडे आलेली आहे. मी इतकंच सांगेन, विधानसभासुद्धा येणार आहेत. सर, निरुपम असेल, फडणवीस असेल, हे आरोप करतायत वारंवार कुठेतरी बाळासाहेबांचे विचार सोडलेत आणि वोट जिहादसाठी मुस्लिमांचे जे आहे ते विचार ते मैदान केलं असा आरोप. कसं आहे, मी जर आता शब्द वापरला तर तुम्ही कापालतो म्हणून मी वापरत नाही. यांची काय लायकी आहे का बाळासाहेबांबरोबर बोलण्याची आणि शिवसेनेवर बोलण्याची?
10 वेळा बाहेर पडून 10 पक्षाचे शेण खाल्लेली माणसं आहेत. हे शिवसेनेवर बोलणार, बाळासाहेबांवर बोलणार, हिंदू हृदय सम्राटांवर बोलणार, जे नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट मानायला तयार नाहीत, त्यांचा तो संदर्भ द्यायला तयार नाही, राम जन्मभूमी लढ्यातलं योगदान त्यांचं घ्यायला तयार नाही, त्या पक्षाचे ही लटांबरं आम्हाला अक्कल शिकवणार का हिंदुत्वाची? या देशामध्ये 22 कोटी मुसलमान आहेत, ते या देशाचे नागरिक आहेत, या देशाच्या जडणघडणीमध्ये स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान आहे. पण मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी कायम हिंदू आणि मुसलमान हा संघर्ष करण्याची दुर्बुद्धी सुचते. अशातून या देशामध्ये परत एकदा दंगे घडावेत आणि निवडणुका जिंकाव्यात असा दळभद्री विचार करणारा नेता जर या देशाला लाभला असेल तर मला असं वाटतं ब्रिटिशांची फोडा आणि झोडा आणि राज्य करा ही नीती होती, हे ते पुढे चालवत आहेत. सर, कांदा निर्यात बंदीची फक्त घोषणा झाली, पण त्याची काय अंमलबजावणी झाली तर शेतकरी वर्गात प्रचंड चीड निर्माण झाली. शेतकरी वर्गाची चीड आहे ती मतपेटीतून बाहेर पडेल. नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध महाराष्ट्रात नव्हे देशभरामध्ये शेतकऱ्यामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे. मी मगाशी म्हणालो, जिथे जिथे मोदी सभा घेतील तिकडे तिकडे भाजपचा पराभव होईल, हे स्पष्ट आहे. किंबहुना आता भारतीय जनता पक्षातल्याच काही लोकांना वाटतं की मोदी न आलेले बरे आमच्या प्रचाराला. ही परिस्थिती मोदींसाठी अत्यंत क्लेशदायक ठरेल. चला, थँक्यू. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.